ठाणे महानगरपालिकेच्या कारवाईविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आक्रमक आंदोलन. ठाणे महानगरपालिकेच्या कारवाईविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज आक्रमक आंदोलन छेडलं. काही दिवसांपूर्वी ठाण्यातील एका दिव्यांग महिलेच्या दुकानावर अनधिकृत बांधकाम असल्याचं कारण देत महापालिकेनं कारवाई केली होती. या कारवाई दरम्यान दुकानातील साहित्याबरोबरच संबंधित महिलेची व्हीलचेअरही जप्त करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. या घटनेमुळे संताप व्यक्त करत शिवसैनिकांनी व्हीलचेअरच्या माध्यमातून अनोखं आंदोलन केलं. आंदोलनादरम्यान शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. दिव्यांग व्यक्तींना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या उपजीविकेवर गदा आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दिव्यांगांच्या हक्कांवर गदा आणणारी कोणतीही कारवाई सहन केली जाणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनात शिवसेना शहराध्यक्ष केदार दिघे तसंच महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. प्रथम मी निषेध करते. आपण विकलांग महिलांना एक कॅबिन देतो, महानगरपालिका महापौर माध्यमातून दिलं जायचं, जिचं स्वतःच चालू होतं, तिच्या तुम्ही कॅबिन उचलली तिला पूर्वकल्पना दिली होती का? नव्हती दिली. ती 2 मिनिटं चेअर सोडून बाजूला गेली, तिची चेअर पण नेता ज्या कोणी या अधिकाऱ्यांनी हे कार्य केलेलं आहे त्या अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी हे झालेलं आहे त्या ठिकाणी जाऊन त्या महिलेची जनतेसमोर माफी मागावी, अन्यथा त्यांना निलंबित करण्यात यावं. निलंबित तर हे झालंच पाहिजे. अपंगासाठी आपण नेहमी कार्य तत्पर असतो, अपंगासाठी आपण नेहमी मदत करतो. तुम्ही मदत करायला सोडून जिचं कार्य चालू होतं, जिचं पोट भरायचं काम चालू होतं, तिला तर तुम्ही नोकरी देऊ शकत नाही. ती तिच्या स्वतःच्या जीवावर केली होती, तर तिचं तुम्ही कॅबिन नेली तर नेली, ठीक आहे, कारवाई केली तुम्ही, अतिक्रमण असेल म्हणून तुम्ही कारवाई केली असेल, त्याबद्दल आमचं म्हणणं नाही. पण तुम्ही तिची व्हीलचेअर का नेली? तिची व्हीलचेअर नेली, जशी नेली तशी तिला द्यायची, त्या ठिकाणी जाऊन तिची माफी मागायची आणि त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावं. हे आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महिलांकडून मागणी आहे. मी ह्या अधिकाऱ्याचा जाहीर निषेध करते.